सीमा देव लाखो प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री, पण पडद्यामागे लपलेलं एक न सांगितलेलं दुःख. कॅमेऱ्यासमोर नेहमी हसणारा चेहरा, सोज्वळ भूमिका. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत तब्बल 6 दशकांहून अधिक काळ अधिराज्य. पण एक दिवस एका घटनेने या महान अभिनेत्रीने स्वतःहून अभिनयालाच कायमचा रामराम ठोकला. का? इतकी यशस्वी अभिनेत्री अचानक चित्रपटांपासून दूर का गेली? आणि त्यांच्या निधनानंतर त्यांच्या सूनबाई स्मिता देव यांनी सांगितलेलं सत्य ऐकून अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं. आज आपण जाणून घेणार आहोत सीमा देव यांच्या आयुष्यातील पडद्यामागची खरी कहाणी. मराठी चित्रपटसृष्टीतील सोज्वळ चेहरा म्हटलं की सर्वात आधी आठवतं ते नाव सीमा देव. त्यांचं मूळ नाव होतं नलिनी सराफ. अत्यंत साध्या कुटुंबात जन्मलेल्या या मुलीने कधीही अभिनेत्री होण्याचं स्वप्न पाहिलं नव्हतं. उलट त्यांना शिक्षिका व्हायचं होतं. लहान मुलांना शिकवायचं, साधं आयुष्य जगायचं, हेच त्यांचं स्वप्न होतं. पण नियतीने त्यांच्यासाठी वेगळंच लिहून ठेवलं होतं. 1957 मध्ये त्यांनी पहिला चित्रपट केला. त्यांच्या निरागस चेहऱ्याने, साधेपणाने आणि नैसर्गिक अभिनयाने लोकांच्या मनात जागा निर्माण केली. पुढे त्यांनी मराठी आणि हिंदी अशा दोन्ही चित्रपटांमध्ये काम केलं. जगाच्या पाठीवर, मोलकरीण, सुवासिनी, यंदा कर्तव्य आहे, हा माझा मार्ग ऐकला, तसेच हिंदीतील आनंद, कोरा कागद, कोशिश अशा अनेक चित्रपटांत त्यांनी लक्षात राहणाऱ्या भूमिका साकारल्या. चित्रपटांमुळेच त्यांची भेट झाली अभिनेता रमेश देव यांच्याशी. ही भेट मैत्रीत बदलली, मैत्री प्रेमात बदलली आणि पुढे दोघांनी संसार सुरू केला. रमेश देव आणि सीमा देव ही जोडी त्या काळातील सर्वाधिक लोकप्रिय जोड्यांपैकी एक बनली. पडद्यावरही आणि खऱ्या आयुष्यातही. 60च्या दशकापासून ते 80च्या दशकापर्यंत सीमा देव म्हणजे विश्वास. त्यांच्या भूमिकांमध्ये कधीही कृत्रिमता नव्हता. आई, पत्नी, बहीण, सून, प्रत्येक भूमिका त्यांनी इतक्या सहजतेने केली की प्रेक्षकांना त्या आपल्या घरातीलच व्यक्ती वाटू लागल्या. सगळे छान सुरू होतं, कामही भरपूर होतं, लोकांचं प्रेमही होतं. मग अशी कोणती घटना घडली की त्यांनी अभिनयच सोडून दिला? याचं उत्तर त्यांच्या सूनबाई स्मिता देव यांनी एका मुलाखतीत दिलं. स्मिता देव सांगतात, एका चित्रपटासाठी सीमा देव यांनी तब्बल 1 महिना मेहनत घेतली. रोज शूटिंग, प्रवास, थकवा, पण त्यांनी पूर्ण समर्पणाने काम केलं. चित्रपट पूर्ण झाला, प्रीमियरचा दिवस आला. त्या मोठ्या उत्साहाने थिएटरमध्ये गेल्या. पण चित्रपट पाहताना त्यांना धक्का बसला. ज्या भूमिकेसाठी त्यांनी इतकी मेहनत घेतली ती जवळजवळ पूर्णपणे कापण्यात आली होती. त्यांचा फक्त एक छोटासा लॉंग शॉट ठेवण्यात आला होता. चित्रपट संपला, त्या बाहेर आल्या आणि शांतपणे म्हणाल्या, जर माझ्या मेहनतीचं एवढंच मोल असेल तर मी आता काम करणार नाही. हे वाक्य रागाने नव्हतं, ते होतं एका कलाकाराच्या मनातून आलेलं दुःख. आणि त्यांनी तो निर्णय आयुष्यभर बदलला नाही. चित्रपट सोडल्यानंतर त्या पूर्ण वेळ कुटुंबाला देऊ लागल्या. मुलं, नातवंड, घर, स्वयंपाक यातच त्यांना आनंद मिळू लागला. स्मिता देव सांगतात, आईंना स्वयंपाकाची प्रचंड आवड होती. त्या स्वतः वाढदिवसाचे केक बनवत, भाजी आणायला जात, शॉपिंग करायच्या, घरातल्या प्रत्येकाच्या आवडी लक्षात ठेवायच्या. चित्रपटातील मोठी स्टार, पण घरी अगदी साधी गृहिणी. स्मिता देव म्हणतात, मी त्यांना सासूबाई नाही, आई म्हणायचे. आम्ही दोघी एकत्र स्वयंपाक करायचो, खरेदी करायचो, गप्पा मारायचो. त्यांच्यात कधीच मोठेपणा नव्हता. त्या प्रेमाने जगणाऱ्या व्यक्ती होत्या. आयुष्याच्या शेवटच्या काही वर्षांत सीमा देव अल्झायमरने त्रस्त होत्या. हळूहळू आठवणी निघून गेल्या, ओळखीची माणसंही विसरू लागल्या. पण कुटुंबाने त्यांची साथ सोडली नाही. याआधी त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा आधार रमेश देव यांचं निधन झालं होतं. अनेक दशकं एकत्र राहिलेली जोडी अखेर कायमची विभक्त झाली. 24 ऑगस्ट 2023
मराठी चित्रपटसृष्टीतील एक सुवर्ण पान कायमचं मिटलं. सीमादेव यांचं निधन झालं. त्यांच्या जाण्याने केवळ कुटुंब नव्हे तर संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टी हळहळली. अंत्यसंस्कारानंतर त्यांचे सुपुत्र अजिंक्य देव म्हणाले, आधी बाबा गेले, आता आई गेली. त्या दोघांनी आयुष्यभर लोकांचं मनोरंजन केलं. आमच्यावरही तसंच प्रेम करा. हे शब्द ऐकून अनेकांचे डोळे भरून आले. एका कलाकाराचं यश फक्त पुरस्कारांमध्ये मोजलं जात नाही, तर लोकांच्या मनात किती वर्ष तो जिवंत राहतो यात मोजलं जातं. सीमादेव आज आपल्यात नाहीत, पण त्यांचं हसू, त्यांचा साधेपणा, त्यांचा अभिनय आणि त्यांच्या आयुष्यातून मिळणारा एक मोठा धडा आजही कायम आहे. कधी कधी कलाकार पडद्यावरून दूर जातो, पण प्रेक्षकांच्या मनातून कधीच जात नाही. जर तुम्हालाही सीमादेव यांच्या भूमिका आवडत असतील तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये त्यांचा तुमचा आवडता चित्रपट लिहायला विसरू नका.